मुंबईत कबूतरखान्यांचा विषय चांगलाच तापला आहे। उच्च न्यायालयाने मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी केली आहे। कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे झपाट्याने आजार पसरत असल्याचे मत उच्च न्यायालयाने मांडले। गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईतील दादरमधील कबूतरखाना हटवण्याची मागणी होत आहे। हा कबूतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे। हा कबूतरखाना दादरची ओळख बनला होता। मात्र या ठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे उघड झाले आहे। त्यामुळे स्थानिकांनी कबूतरखाना बंद करण्याची मागणी सातत्याने धरून ठेवली होती। कबुतरांमुळे विविध आजार होऊ शकतात। यामध्ये श्वासाचे आजार, त्वचेचे आजार, पचन संस्थेशी संबंधित आजार यांचा समावेश आहे। कबुतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून पसरणाऱ्या जीवाणू, विषाणू आणि बुरशीमुळे हे आजार होतात। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या आहेत। कबुतराच्या विष्ठेशी संबंधित रोगांमध्ये क्रिप्टोकोकोनिस, हिस्टोप्लाझमोसिस आणि सिटाकोसिस यांचा समावेश होतो। विष्ठा साफ करताना होणाऱ्या धुळीमध्ये श्वास घेतल्याने या आजाराची लागण होऊ शकते। त्यांच्या विष्ठेत अस्परंजिल बुरशी आढळून येते, यामुळे ॲलर्जी होऊ शकते। तसेच अस्थमा देखील होण्याची शक्यता आहे। कबुतरांमुळे क्रिप्टोकोकायसिस, हिस्टोप्लाझमोसिस, सायटोकोकायसिस, साल्मोनेलोसिस, एव्हियन माइट इन्फेस्टेशन, टॉक्झोप्लाझमोसिस सारखे आजारही होण्याची शक्यता आहे। कबुतरांच्या विष्ठेतून आणि पिसातून हा आजार पसरतो। कबुतरांच्या संपर्कात आल्याने ॲलर्जी होऊ शकते, त्यात श्वासोच्छवास, त्वचेच्या ॲलर्जीचा समावेश आहे। कबुतरांच्या विष्ठेतील धुळीमुळे फुफ्फुसाचे आजार देखील होऊ शकतात।